सळकर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जांभळी येथे चितळाच्या मटणाचा पाहुणचार केला जात आहे, अशी माहिती वन विभागाला मिळाली। या माहितीच्या आधारावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत चौघांना बेड्या ठोकल्या। विशेष म्हणजे चारही आरोपींनी शिजलेलं मटण चितळाचं असल्याची कबुली दिली। लालचंद मेश्राम, आनंद शेंद्रे, संतोष शेंडे व पुरणलाल जनगीत अशी आरोपींची नावं आहेत। गोंदिया जिल्हा वनसंपदेनं नटलेला जिल्हा आहे। जंगलव्याप्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वच श्रेणीचे वन्य प्राण्यांचा संचार दिसून येतो। त्यातच वन्य प्राण्यांची शिकार करणे व त्यांच्या मटणावर ताव मारण्याची हौस अनेकांमध्ये आजही बाळगली जाते। मात्र वन कायदा व वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत वन्यजीवाच्या मटणावर ताव मारणे गुन्हा आहे। या बाबीची जाणीव असूनही मुद्दाम गुन्हा करीत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे। त्यातच सळकर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयानं जांभळी येथे असाच एक प्रकरणाचा पर्दाफाश केला। सळकर्जुनी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या जांभळी येथे काही लोक चितळ्याच्या मटणाचा पाहुणचार करीत आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली। या माहितीच्या आधारावर वन विभागाच्या पथकानं जांभळी येथे लालचंद मेश्राम, आनंद शेंद्रे, संतोष शेंडे, फुलीचंद जगणीत या चौघांच्या घरी छापा मारत कारवाई केली। दरम्यान स्वयंपाकघराची झाडझडती घेतली असता मटण शिजवीत असल्याचं दिसून आलं। त्यामुळे या चौघांना शिजत असलेलं मटण भांडींसह ताब्यात घेण्यात आलं। चौघांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर मटण चितळाचं असल्याची कबुली दिली। त्यामुळे चारही आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि अटक करण्यात आली।